अजित पवार यांच्यासोबत नाईलाजानं गेलो। आमदार राजेंद्र शिंगणे यांनी हे मोठं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। शिंगणे यांच्याकडून शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक सुद्धा करण्यात आलंय आणि त्यामुळेच अजितदादांचा आणखी एक आमदार बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलंय। अजित पवार यांचा आणखी एक आमदार स्वगृही परतणार का अशा चर्चा सध्या रंगू लागल्यात। खरं म्हटलं तर आदरणीय शरद पवार साहेब हे अनेक वर्षापासून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे। जवळपास आता 30 वर्ष झाले मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि माझ्या जडणघडणीमध्ये राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे ऋणीच राहणार आहे। परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजानं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो। आज जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत। परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात। आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो। काही वेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली, परंतु राजकीय अशी काही कोणतीही चर्चा या ठिकाणी झाली नाही। मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील 2-2.5 वर्षापासून मी काही पवार साहेबांचे संबंध तोडले अशातला भाग नाही। आजही मी त्यांना नेता मानतो आणि मागील 2 वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल किंवा वैयक्तिक बोलण्यातून असेल मी नेहमीच पवार साहेबांचं नाव राज्यातील एक मोठे नेते, एक लोकनेते म्हणून सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे।